राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतलेली आहे। त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या कुसळमच्या परिसरात आहे। इथलं ग्रामदैवत जे आहे तो खंडोबा मंदिर आहे आणि या ठिकाणी साकडं घालताना आपल्याला जे सुरेश धसांचे जे समर्थक आहेत ते पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा म्हणून इथं साकडं घालण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत कुठेतरी जर बघितलं तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कॅबिनेट मंत्री असेल किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं। लोक भावना जर पाहता 80,000ची लीड सुरेश धसांना या आष्टी मतदारसंघातून मिळालेले, त्यामुळेच इथले जे समर्थक आहेत सुरेश धसांचे समर्थक आहेत ते कुठेतरी आता आक्रमक होताना पाहायला मिळतात। बीडमध्ये जर बघितलं गेलं तर महायुती राज्यभरात असताना दुसरीकडे बीडमध्ये केवळ आष्टी मतदारसंघात कमळ हा चिन्ह जो आहे त्या चिन्हावर सुरेश धस यांनी निवडणूक लढली होती आणि तब्बल 80,000 मतांनी जो आहे त्यांचा विजय झालेला आहे। त्यामुळेच मंत्रिपद द्यावं अशी मागणी करतात। माझ्यासोबत त्यांचे समर्थक आहेत माऊली दरांगे। काय तुम्ही साकडं घातलंय सगळ्यात? तसं जर पाहिलं तर सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार काल राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व त्यांचं सरकार काल स्थापन झालेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला आणि आमचं सर्वांचं ग्रामदैवत की ज्या आमच्या गावाची प्रत्येक कामाची सुरुवात देवाच्या चरणी नतमस्तक होऊन होत असते आणि याच खंडेश्वर चरणी आम्ही आज आमदार सुरेश अण्णा धस यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा म्हणून खंडेश्वर चरणी साकडं पण या ठिकाणी आम्ही सर्व गावकऱ्यांनी घातलेलं आहे। काय परिस्थिती होती या मतदारसंघात? जर राज्यभरात बघितलं तर महायुती जी आहे ती एकत्रित लढत होती, मात्र इथलं समीकरण वेगळं पाहायला मिळालं। हे पहा, राज्यामध्ये महायुती होती परंतु बीड जिल्ह्यामध्ये मात्र फक्त भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर सुरेश धस यांना एकटे लढत होते आणि त्यावेळेची परिस्थिती जर पाहिली तर घड्याळाचा उमेदवार या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये होता। परंतु आष्टी मतदारसंघामध्ये सुरेश अण्णा हे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील टाईट असल्यामुळं 80,000चं लीड या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून सुरेश अण्णांना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे। आणि म्हणूनच आज आमच्या सगळ्या प्रत्येक माणसाची एकच भावना आहे की सगळीकडे राज्यात युती चालते आणि याच जिल्ह्यामध्ये फक्त आष्टी मतदारसंघामध्ये युती नाही, फक्त कमळ चिन्ह आणि घड्याळ वेगवेगळ्या पद्धतीने लढतात आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने सुरेश अण्णाच्या पाठीशी आम्ही किती संख्येने आहोत हे दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे आमची सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की सुरेश अण्णासारखा एक सामान्य जनतेतील सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा एक कार्यकर्ता यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात जर स्थान दिलं तर नक्कीच या भागाचे सर्व प्रश्न सुटतील आणि लोकांना या ठिकाणी न्याय मिळेल। नक्कीच भाजपवरचा जो सर्वसामान्यांचा जो प्रेम आहे तो प्रेम लक्षात घेऊन आता कुठंतरी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी मात्र आष्टी मतदारसंघाचा विचार करून सुरेश धस यांचा मंत्रिमंडळात समावेश करा असं मागणी ते करताना पाहायला मिळतात। आणि त्याच मागणीला घेऊन बीडमधलं हे कुसळम गाव आहे आणि कुसळममध्ये जे खंडोबा मंदिर आहे जागृत देवस्थान म्हणून त्याची आख्यायिका आहे या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीड जिल्ह्याला आणि खास करून आष्टीला मंत्रिपद मिळेल का याची उत्कंठा जी आहे त्या शिगेला पोहोचलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, आष्टी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।